सातेरा तालुका पोलीस ठाणे दिनांक 10/4/2026 रोजी फिर्यादी शशिकांत रामचंद्र गोरे व 31 वर्ष व्यवसाय खाजगी नोकरी राहणार मेढा तालुका जावली जिल्हा सातारा मौजे कोंडवे तालुका जिल्हा सातारा गावचे हद्दीतील स्वामी विवेकानंद नगर येथे दुचाकी वाहन व मोबाईल चार्जर व बॅग असे चोरून घेऊन गेल्याबाबतचा गुन्हा दाखल केला होता। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने सातारा तालुका पोलीस ठाण्याचे डीबी पथकाचे पोलीस अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल संदीप पांडव यांनी घटनास्थळाकडे जाणाऱ्या रोडच्या व घटनास्थळावरून बाहेर पडणाऱ्या रोडच्या सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासून सदर आरोपीची गोपनीय माहिती मिळवून 2 संशयित सत्यवान जाधव वय वर्ष 28 राहणार केसरकर पेठ सातारा, विनायक राजाराम पोद्दार वय 25 वर्ष राहणार शिवाजी चौक उरण ईश्वरपूर, एक महिला प्रणाली गजानन गंगावणे वय 27 वर्ष राहणार 286 शनिवार पेठ सातारा यांना कोंडवे येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसोशीने चौकशी केली असता चौकशी दरम्यान सदर आरोपी यांनी तक्रारदार यांची मोबाईल चार्जर, बॅग व दुचाकी वाहन चोरून घेऊन गेल्याची कबुली दिली। तसेच आरोपी यांच्याकडून मोबाईल चार्जर, बॅग व दुचाकी वाहन असा एकूण 2 लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यामधील 3 आरोपी अटक केलेले आहेत। सदर गुन्ह्याचा अधिक तपास श्री सुदर्शन काटकर सहाय्यक पोलीस निरीक्षक हे करीत आहेत। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सौ सातारा तुषार दोशी, माननीय अपर पोलीस अधीक्षक सौ सातारा श्रीमती वैशाली कडूकर, माननीय उपविभागीय अधिकारी सातारा विभाग सातारा श्री राजीव नवले सातारा, तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे श्री सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन काटकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनवर मुजावर, श्री अभिजित गुरव, पोलीस उपनिरीक्षक पोलीस हेड हवालदार मनोज गायकवाड, पोलीस हवालदार दादास्वामी, पोलीस कॉन्स्टेबल संदीप पांडव, पोलीस हवालदार राजू शिकरे, महाराष्ट्र पोलीस हवालदार विद्या कुंभार, महाराष्ट्र पोलीस हवालदार तेजा तुपे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन झनकर यांनी केलेली आहे।